लग्नालाच राहता का मग तुम्ही? हो का. अच्छा, काय करता तुम्ही? वेटरनरी घेतलं होतं. वेटरनरी आता सोडलं, पण पॅरालिसिस झाला. मग गावातच सलून दुकान टाकली. आज वेटरनरीला कोर्स चालू आहे माझा. मग हा त्रास किती दिवसापासून? 6 महिने. 6 महिने. अच्छा, मग आधी काही मेडिसिन वगैरे घेतली? नाही, मेडिसिन वगैरे काहीच घेतलं नाही. असं इंजेक्शन गोळ्या वगैरे? नाही, काहीच नाही. म्हणजे इकडे आलं. इकडचं कोणी सांगितलं होतं का? हा म्हणजे गावात महाजन नाही का, हां हां महाजन पहिले इकडे आले होते. राईट. त्यांनी सांगितलं होतं बुवा तिकडे जा सरांजवळ, आणि पप्पांना पण माहित होतं. माहिती होतं. त्यांनी आबा डॉक्टरांकडनं नंबर घेतला होता. हो बरोबर. तेव्हा ती बोलली होती. हे आपलं इलेक्ट्रो होमिओपॅथी औषध आहे, हर्बल आहे. याचा कुठला साईड इफेक्ट नाही, कुठला त्रास नाही. त्यामुळे घ्यायला पण सोपं आहे आणि उशिरा गुण लागतो, पण 100% क्लिअर होतं. त्यामुळे व्यवस्थित घ्या. एका महिन्याचा आता हे मेडिसिन साधारणतः तुम्हाला 1.5 महिना जाईल. हे संपल्यानंतर पुढचं मेडिसिन घ्यायला तुम्हाला जमलं तर या, साहेब आले तरी चालेल, हरकत नाही. 3 टप्प्यामध्ये मेडिसिन घ्यायचं, क्लिअर होऊन जाईल. घेण्याची प्रोसेस समजून घ्या. सकाळी तुमचं तोंड धुवून झालं की उपाशी पोटी म्हणजे चहा वगैरे घ्यायच्या अगोदर 1 ग्लास कोमट पाणी करायचं. त्याच्यामध्ये याच्यातून 10 थेंब औषध टाकायचं आणि याच्यातून 2 गोळ्या टाकायच्या. आधी बुचमध्ये घालायचे आणि त्याच पाण्यात टाकायचे त्याच्यात औषध टाकायचं. हे सकाळी घ्यायचं उपाशी पोटी. त्या गोळ्या टाकल्या विरघळून घ्यायचं आणि हे 1 ग्लास पाणी उपाशी पोटी घ्यायचं.